आपण किती देवदेव धर्म करतो ना, या देवा धर्माचा हिशोब नंतर होतो, अगोदर आपल्या कर्माचा हिशोब होतो. त्यामुळे कर्म चांगलं करा. कारण अगा कर्म जे उरावे तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाय का. निसर्गाचा नियम आहे, पेरलं ते उगवतं. केलेलं कर्म हे भोगून सारावं लागतं, त्याला पर्याय नाही. कारण केले कर्म झाले तेची भोगावाले, उपजले मेले ऐसे किती. या न्यायानं आपण ज्या क्षेत्रात आहे, कोणतं आपलं क्षेत्र असू द्या, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म हे प्रामाणिकपणे करा, तोच आपल्यासाठी धर्म आहे. नाही तर अलीकडच्या काळात शोकांतिका म्हणून बोलतो बरं का, 4 धाम 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक आळंदी पंढरी वारी देवदेव धर्म चालू आहे. देवा धर्माला गेल्यावर आपलं असं ज्ञान प्रगट होतं, इतकं वैराग्य माणसाला येतं. कीर्तनात प्रवचनात बसल्यावर कोणाच्या दशकरी विधीला, कोणाच्या अंत्यविधीला, आळंदी पंढरीला गेल्यावर इतकं माणसाचं वैराग्य आणि ज्ञान प्रगट होतं. पण थोडं स्पष्ट बोलू का, आपल्या ज्ञानाची आणि आपल्या वैराग्याची गरज आळंदीला गेल्यावर नाही, पंढरीला गेल्यावर नाही. आपल्या ज्ञानाची आणि आपल्या वैराग्याची गरज स्मशानभूमीत गेल्यावर नाही. आपल्या ज्ञानाची आणि वैराग्याची गरज इथं कीर्तनात आणि भजनात नाही. आपल्या ज्ञानाची आणि वैराग्याची गरज आपल्या प्रपंचात आहे, आपल्या संसारात आहे, आपल्या माणसांबरोबर वागताना आहे, भावकी बरोबर बोलताना आहे, आई वडिलांची सेवा करताना, बहीण भावाबरोबर बोलताना आहे. नाही तर देवाच्या नावानं देवधर्म काय कमी आहे का. आयुष्यभर देवधर्म करत राहतोय माणूस. इतकं उधाण आलंय अलीकडच्या काळामध्ये, काय सांगावं. त्याला एक पर्यटन म्हणून नाव दिलंय बरं का, पण ते तीर्थाटन खऱ्या अर्थानं घडायला पाहिजे. पण आता काय घडतंय, पर्यटन घडत आहे. एवढा देवदेव करतो आहे आणि घरी आल्यावर जर आपण अर्ध्या फुटासाठी जर सख्या भावाचा जर बांध करतोय, तर आपण कशाला परमार्थ करतोय आणि कसला धर्म करतो आपण, सांगा मला. 200 एकराचे बागायतदार आहेत, पण गरीबाचा जर रस्ता अडवतायत, तर आपण परमार्थ करतोय का, आपण धर्म करतोय का. म्हणून लक्षात असू द्या, आपल्या देवा धर्माचा हिशोब नंतर होतो, पहिल्यांदा आपल्या कर्माचा हिशोब होतो. देवधर्म करून जर आपल्याला शेजाऱ्याचं घर पडल्यावर हसायला येत असेल आणि शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागल्यावर जर आपल्या पोटात गोळा उठत असेल, तर आपला परमार्थ आहे का, हा आपला धर्म आहे का. अरे छोट्या छोट्या गोष्टीतून आपला परमार्थ दिसून येतो. जीवानं जीव जाणा, प्रेमानं राहा, माणुसकीनं मानवतेनं वागा. लोकांच्या दुःखात सहभागी होताय तुम्ही, तसं सुखातही सहभागी व्हा, हा परमार्थ आहे. अलीकडे काय झालंय, माणसं दुःखानं दुःखी होतात पण सुखानं सुखी होत नाही, ही एक शोकांतिका झाली. मी म्हणलं का रे एवढा चेहरा पाडला, पार काळ वाढला, काय नाही म्हटलं. अरे बोल म्हणलं, काय झालं, काय नाही म्हणलं. अरे बोल, काय नाही. अरे म्हणलं लका मागच्याच आठवड्यात तुझा कांदा म्हणलं 300 रुपयांनी गेलाय. हा गेला की म्हणला. मग म्हणलं एवढा चेहरा का पाडला. म्हणला थोरल्याचा 350 गेलाय म्हणून तू मरायला लागला होय. अरे दुःखात दुःख तर मानाच, पण सुखात सुद्धा सुख माना, तो परमार्थ आहे आपला. आपली कीर्तनाची वेळ मर्यादा संपली. जाता जाता शेवटचा संदेश, याच देहानं आपल्याला प्रपंच करायचा आहे आणि याच देहानं परमार्थही करायचा आहे. त्यामुळं हा देह महत्वाचा आहे. कथेची सामुग्री देहामध्ये अवसान महत्वाचा आहे, देह अवसानावरी. म्हणून स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा, निर्व्यसनी राहा. सोपा संदेश आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. नाही तर कीर्तन करा, प्रवचन करा, आळंदी करा, पंढरी करा आणि ह्याची अडवा आणि त्याची जिरवा. शाबास. हे काय सांगावं लागत नाही तुम्हाला. असं काय करू नका बाबा, चांगलं कर्म करा, चांगलं होईल. म्हणले महाराज अहो चांगलं करून चांगलं होत नाही. उत्तर देऊ का महाराज, अहो चांगलं करून चांगलं होत नाही. उत्तर त्यातच आहे, जर चांगलं करून चांगलं होत नाही तर वाईट करून चांगलं होईल का. पण चांगलं करायचं सोडायचं नाही बरं का. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही. म्हणले त्याचं एवढं दुष्कर्म पापकर्म करून त्याचं चांगलं चाललंय. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. देव भक्तासाठी येतो आणि अभक्तासाठी येतो. अशा अभक्तासाठी दुर्जनासाठी त्याचा स्पेशल अवतार होतो. त्याची काळजी करू नका, स्वतःची काळजी करा. शेतकरी वर्ग आहे, हा शेवटचा संदेश न्या. कमीत कमी कुटुंबापुरती सेंद्रिय शेती करा, केमिकल विरहित. आपल्या कुटुंबासाठी अन्नधान्य
फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवा आणि स्वास्थ्य आपलं अबाधित ठेवा, निरोगी राहा. कारण अलीकडं घराघरापर्यंत दुर्धर आजार जाऊन पोचलेले आहेत. कोण कुणाला बरं का देत नाही, कोण कुणाचं नेत नाही, कारण हा कर्माचा सिद्धांत आहे. कुणामुळे कुणाच्या वाट्याला येत नाही. माणसं म्हणतात याच्यामुळं असं झालं आणि त्याच्यामुळं माझं तसं झालं. आजपासून तुम्हाला कुणाला दोष द्यायला पर्याय नाही. कारण तुकोबारायांचं प्रमाण आहे, नलगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता वाचून या. स्वतःच्याच कर्माचा भोग स्वतःच्या वाट्याला येत असतो. अरे देवाला सुद्धा वाट्याला आलेला भोग चुकला नाही तर तुम्ही आम्ही की झाडकी पत्ती. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य अंतकरणात करून चांगलं कर्म करायचं आणि चांगल्या गतीला प्राप्त व्हायचं. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. उपस्थित प्रसंगी दिग्गज गुणीजनांनी साथ केली, या गुणीजनांना धन्यवाद देतो. प्रसंगी सुंदर आणि गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लाभलेली आहे. उपस्थित गुणीजनांसाठी आणि या साऊंड सिस्टीम व्यवस्थेसाठी सर्वांनी एकदा अंतकरणापासून जोरदार टाळी वाजून त्यांचा आभार व्यक्त करायचे आहे. कारण महाराज तुम्ही कुणी आणा, महाराष्ट्रातून ज्ञानी आणा, विद्वान आणा, पंडित आणा, नाही तर ब्रह्मदेव येऊ द्या, साऊंड सिस्टीम शिवाय तो अपूर्ण आहे. ही आता काळाची गरज झाली म्हणून बरं का, आणि महाराज मंडळींना आता सवय झाली अशा सिस्टीमची. धन्यवाद देतो. या प्रसंगी या कीर्तनाचं या ठिकाणी प्रचार प्रसाराचं माध्यम म्हणून या ठिकाणी मायबोली कीर्तनाची या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमिर शेठ बागवान यांच्या माध्यमातून या कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार जगभर होतो आहे. त्यांना आणि त्यांच्या चॅनलला धन्यवाद देतो आहे. प्रसंगी या दिवेकर परिवाराच्या प्रेमानं येणं झालं. या दिवेकर परिवाराच्या वतीनं या परिवाराचे जावई आदरणीय सुभाष शेठ शेळके आणि आदरणीय आमचे गैनीनाथ गडाचे दत्त भक्त मंडळ, आमचे सन्मित्र आदरणीय राजूभाऊ देशमुख यांच्या या ठिकाणी कोणत्याकडे येणं झालं. तुम्हा सर्वांचं दर्शन घडलं. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि जातो. बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता जातो. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले.